नमस्कार. अतिशय चविष्ट, चमचमीत, झणझणीत असा सुक्या वाकट्यांचा रस्सा बनवणार आहोत. हा रस्सा तुम्ही अगदी भाताबरोबर, चपातीबरोबर किंवा भाकरीबरोबर सुद्धा खाऊ शकता. एकदा खाल्ल्यानंतर चव विसरणार नाही असा हा रस्सा तयार होतो. नेहमी अशाच पद्धतीने हा रस्सा बनवाल. तर इथे आपण एक मोठा बारीक उभा पातळ चिरलेला कांदा भाजून घेतला. त्याच्यानंतर अर्धी वाटी आपण इथे सुकं खोबऱ्याचा वापर केलेला आहे. तर इथे कांदा खोबरं छान लालसर होईपर्यंत आपण भाजून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर कांदा खोबरं पूर्ण थंड झाल्यानंतर आपण ते मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत. तर इथे तुम्हाला जर आवश्यकता वाटत असेल पाण्याची तर पाण्याचा वापर करा, नाही केलात तरीसुद्धा चालेल. तर इथे आता कांदा खोबऱ्याचं वाटण छान आपण बारीक असं वाटून झालेलं आहे आणि आता आपण ते फोडणी करून घेणार आहोत. तर इथे आपण एका पातेल्यामध्ये फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत. इथे मी थोडंसं तेल जास्त वापरणार आहे. तुम्हाला जर तेल कमी वापरायचं असेल तर तुम्ही कमी तेलाचा वापर करू शकता. तर इथे आपण जे वाटण तयार करून घेतलेलं आहे कांदा खोबऱ्याचं वाटण, तर ते आपण आता तेलामध्ये परतवून घेणार आहोत. गॅसची फ्लेम स्लो ठेवून आपण कांदा खोबऱ्याचं वाटण व्यवस्थित असं परतवून घेणार आहोत. तर इथे पाहू शकता जेवढं आपण फोडणीला तेल वापरलेलं तेवढं तेल शोषून घेतलेलं, म्हणजे इथे कांदा खोबरं छान आपलं परतलं गेलं आहे. आणि कांदा खोबरं छान परतवून झाल्यानंतर इथे पाहू शकता साधारण तेल सुटलेलं आहे. कांदा खोबऱ्याचं वाटण परतवून झाल्यानंतर आपण मसाल्यांचा वापर करणार आहोत. 1 चमचा आपण इथे गरम मसाला वापरलेला आहे. इथे मी मटण मसाला वापरलेला आहे. 2 चिमूटभर आपण हिंगाचा वापर केलेला. त्याच्यानंतर घरगुती लाल तिखट म्हणजे साठवणीचा मसाला 2 चमचे वापरलेला आहे. घरगुती लाल तिखट म्हणजे साठवणीचा मसाला हा तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता. तर इथे तुमच्या इथे जर साठवणीचा मसाला नसेल तर तुम्ही कांदा लसूण मसाला वापरू शकता. तर इथे आपण 1 चमचा आलं लसूण पेस्टचा वापर केलेला आहे. मसाले आपण स्लो गॅसवर आपण परतवून घेणार आहोत. तर इथे कांदा खोबऱ्याच्या वाटणामध्ये आपण मसाले परतवून झालेले आहेत. इथे पाहू शकता साधारण तेल सुटलेलं आहे. गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच आपल्याला मसाले परतवून घ्यायचे आहेत. मसाले परतवून झाल्यानंतर एक बारीक चिरलेला टोमॅटो आता परतवून घेणार आहोत. एकदा अशा पद्धतीने हे वाकटीचं कालवण बनवून बघा. अतिशय चविष्ट, चमचमीत, झणझणीत असं हे कालवण तयार होतं. नक्कीच एकदा खाल्ल्यानंतर चव विसरणार नाही असा हा रस्सा तयार होतो. तर इथे आता मसाला परतवून झालेला आहे आणि आता आपण बटाट्याचा वापर करणार आहोत. तर इथे आपण पाण्यामध्ये बटाटे अशा पद्धतीने तुकडे करून ठेवलेले आहेत आणि इथे वाकट्यांचे असे तुकडे करून घेतलेले आहेत. 4 ते 5 पाण्याने धुवून झाल्यानंतर आपण ते पाण्यामध्ये 10 ते 15 मिनटासाठी साध्या पाण्यामध्ये ठेवून दिलेले आहे. तर इथे आपण गरम पाण्याचा वापर न करता आपण साध्या पाण्यामध्ये वाकट्या भिजवून ठेवलेल्या आहेत. तर गरम पाण्यामध्ये जर सुकी मच्छी आपण भिजवून ठेवली तर ते मच्छी आपण ज्यावेळेला कालवणामध्ये म्हणजे रश्श्यामध्ये टाकतो त्यावेळेला त्याचे बारीक तुकडे असे होतात, म्हणजे काटे वेगळे होतात आणि त्याचा मांस वेगळा होतो. त्याच्यामुळे आपण साध्या पाण्यामध्ये 10 ते 15 मिनटासाठी वाकट्या पाण्यामध्ये ठेवून दिलेल्या आहेत. तर इथे बटाटे छान मसाल्यामध्ये परतवून झाल्यानंतर गरम पाण्याचा वापर करायचा आहे. तर इथे तुम्हाला रस्सा कितपत घट्ट किंवा पातळ हवा आहे त्याप्रमाणे तुम्ही गरम पाण्याचा वापर करायचा आहे. गरम पाण्याचा वापर केल्यामुळे काय होतं, छान तर्रीदार असा रस्सा तयार होतो. तर इथे आता रश्श्यामध्ये आपण बटाट्याचा वापर केल्यानंतर बटाट्याला छान एक उकळ येऊ द्यायची आहे. बटाटा शिजायला थोडासा वेळ लागतो, सुकी मच्छी शिजायला फारसा वेळ लागत नाही. तर इथे बटाट्याचा वापर केल्यानंतर एक उकळी येऊ द्यायची आहे. झाकण ठेवून एक उकळ येऊ द्यायची आहे. तर इथे झाकण काढून पाहू शकता एक उकळ आलेली आहे आणि आता आपण सुक्या मच्छीचा म्हणजे वाकट्यांचे तुकडे करून घेतलेले आहेत ते रश्श्यामध्ये आपण आता मिक्स करून घेणार आहोत. तर इथे आता रश्श्यामध्ये आपण सुक्या मच्छीचे म्हणजे वाकट्यांचे तुकडे टाकून झालेले आहेत आणि रस्सा एकदा आता ढवळून घेणार आहोत. नक्कीच एकदा अशा पद्धतीने हा रस्सा बनवून बघा. मस्त झणझणीत चमचमीत असा हा रस्सा तयार होतो. तर इथे आता रस्सा आपण छान ढवळून झालेला आहे आणि आता वाकटे आणि बटाटा आपण छान शिजवून घेणार आहोत. तर इथे तुम्हाला रस्सा कितपत घट्ट किंवा पातळ हवा आहे त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा अंदाज ठेवायचा आहे. तर इथे आता रश्श्यावर आपण झाकण ठेवणार आहोत. 7 ते 8 मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे आणि गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आणि बटाटा छान शिजवून घेणार आहोत. तर इथे 7 ते 8 मिनटं झालेली आहेत आणि आता आपण बटाटा कितपत शिजलेला आहे तो पाहूया. कारण वाकट्या शिजायला फारसा वेळ लागत नाही. तर इथे बटाटा कितपत शिजलेला आहे तो पाहूया. तर इथे पाहू शकता बटाटा छान मऊसर असा शिजलेला आहे. तर हा वाकट्यांचा रस्सा छान चटपटीत होण्यासाठी आपण इथे आमसुलाचा वापर करणार आहोत, म्हणजेच कोकमाचा वापर करणार आहोत. इथे तुम्हाला जर कोकम म्हणजे आमसुला आवडत नसतील
तर तुम्ही थोडासा चिंचेच्या कोळाचा वापर करू शकता. तर इथे आपण 1 ते 2 आमसुलाचा वापर केलेला आहे. त्याच्यामुळे कालवणाला छान अशी चव येते. चवीनुसार मीठ. तर इथे सुक्या मच्छीला मीठ असतं, त्याच्यामुळे मिठाचा वापर थोडा बेताने करा. म्हणजे सुक्या मच्छीला मीठ जास्त लावलेलं असतं, त्याच्यामुळे रस्सा थोडासा खारट होण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे इथे मिठाचा वापर करताना साधारण कमी मिठाचा वापर करा. तर इथे आपण बारीक चिरलेल्या कोथिंबिरीचा वापर केलेला आहे आणि चवीनुसार मीठ. तर इथे मीठ टाकल्यानंतर आणि कोथिंबिरीचा वापर केल्यानंतर रस्सा आपण एकदा ढवळून घेणार आहोत आणि ते छान असा चमचमीत झणझणीत असा सुक्या वाकट्यांचा रस्सा तयार झालेला आहे. नक्की एकदा अशा पद्धतीने हा रस्सा बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. काही ठिकाणी सुक्या वाकट्यांचं कालवण म्हणतात, काही ठिकाणी सुक्या वाकट्यांचा रस्सा म्हणतात. तर नक्कीच एकदा ह्या अशा पद्धतीने बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये.